नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र आरती. मित्रांनो, आज आपण अशा सापाबद्दल जाणून घेतोय. या सापाचा जो ॲटिट्यूड आहे ना, तो प्रत्येक जणाला पळायला लावतो. म्हणजेच हा जर साप साईज मधला असेल 10-12 फुटापर्यंतचा, त्याची लेंथ तेवढी वाढते. जर त्याला बघितलं एखाद्याने ना, तर घाबरून पळणार. आणि महत्त्वाचं म्हणजे तो कितीही मोठा असला तरी तो माणसांना बघून पळतो. तो हा साप आहे. हा आहे दहामन जातीचा साप, जो पूर्णपणे बिनविषारी आहे. तर मित्रांनो, या सापाचं जे मुख्य खाद्य आहे ना, उंदीर. हा उंदरांच्या मागं पळून पळून उंदरांची शिकार करतो बिचारा. आणि लोक याला नाग वगैरे समजून, विषारी साप समजून ह्याला बघता क्षणी लगेच मारायला याच्या मागं पळतात. तर मित्रांनो, कृपा करून अशा सापाला आहे ना, तुम्ही मारायचा प्रयत्न करू नका. बरं चला, आता धामणला आपण ओळखणार कसं? तर धामणचं पोट जे आहे ना, ते पिवळ्या रंगाचं असतं, बऱ्यापैकी काळपट रंगामध्ये पण ही असते. तर हिचं जे तोंड आहे ना, तुम्ही पाहू शकता, त्याच्यावर टाके घातलेले सारखे निशाण तुम्हाला दिसतील. तसंच या धामण सापाच्या मधल्या भागापासून ते त्याच्या शेपटीपर्यंत जाळीदार नक्षी असते. हा अनेक शेडमध्ये भेटतो, जसे की पिवळ्या, काळपट रंगामध्ये, तपकिरी रंगामध्ये, बऱ्याच प्रकारामध्ये धामण जातीचा साप आपल्याला भेटतो. तर मित्रांनो, अशा प्रकारचा साप तुमच्या एरियामध्ये जर दिसला तर कृपया त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका. जर चुकीच्या पद्धतीने त्याला पकडलं गेलं तर साप हा घाबरतो आणि घाबरल्यानंतर तो 99% आपल्याला चावतो. आणि जर विषारी, बिनविषारी कुठल्याही प्रकारचा साप जरी चावला तर हानी ही होतेच होते. कारण बिनविषारी सापाचा जो दंश झालेला असतो त्या जागेमध्ये 99% इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. आणि तसेच विषारी साप चावला तर ते तुम्हाला सांगायची गरज नाही काय होतंय ते. चला, या जीवाला आपण आता निसर्गाच्या आदिवासामध्ये मुक्त करूयात.